श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता हा अध्याय सुरू करीत असताना ज्याला ऐकण्याची अत्यंत उत्सुकता आहे असा श्रोता विचारू लागला की श्री साई हे गुरु आहेत की सद्गुरू आहेत, तेव्हा त्यांच्या समाधानासाठी सद्गुरूची लक्षणे थोडक्यात निवेदन करूया, म्हणजे श्री साई समर्थांच्या ठिकाणी सद्गुरूंची लक्षणे श्रोत्यांना सापडतील. ज्याच्याकडून वेदांचा अभ्यास करवला जातो किंवा सहाही शास्त्रांचे ज्ञान प्राप्त होत असते किंवा ज्याच्याकडून वेदांताचे म्हणजे उपनिषदांचे निरूपण केले जाते त्याला जाणते लोक सद्गुरू म्हणत नसतात. कोणी एक श्वास कोंडून समाधी लावतात, तापवून लाल केलेल्या तांबे वगैरे धातूंच्या मुद्रांनी आपल्या अंगांवर भाजून घेऊन चिन्हे मोडतात किंवा परमात्म्याच्या विषयीचे किंवा वेदांताचे व्याख्यान करून श्रोत्यांचे मनोरंजन करतात, त्यांना विद्वान लोक सद्गुरू म्हणत नसतात. शिष्यांना शास्त्रात सांगितल्याप्रमाणे विधीपूर्वक मंत्रही देतात, त्याचा जप करायला आज्ञा करतात, परंतु त्याची फलप्राप्ती केव्हा होईल याची खात्री कोणालाच नसते. ब्रह्माचे निरूपण अगदी रसभरीत, चटकदार, शाब्दिक ज्ञान अघळपघळ, परंतु स्वतःच्या अनुभवाचा मात्र दुष्काळ असे जे ज्ञान ते केवळ शाब्दिक व पोकळ होय. असले निरूपण नीट ऐकले तर लौकिक व पारलौकिक भोगांचा विटी, परंतु परमात्म्याशी एकरूपतेच्या अनुभवाची गोड चव ज्याने स्वतः अनुभवली असेल तोच ती दाखवू शकेल. ज्याला वेदाधिक शास्त्रांचे संपूर्ण ज्ञान असेल व ज्याला शिष्याला प्रत्यक्ष प्रचिती करून देण्याचा पूर्ण अनुभव असेल त्याला शिष्याला उपदेश करण्याचा अधिकार असतो आणि त्याला सद्गुरू म्हणावे. पहा, ज्याला स्वतःला अनुभव नाही तो शिष्याला काय अनुभव देईल बरे? ज्याला कोणताही प्रत्यक्ष अनुभव नाही त्याला सद्गुरू कधीही म्हणू नये. शिष्याकडून सेवा चाकरी करून घ्यावी असा स्वप्नातही ज्याला विचार नसतो, उलट शिष्यांकरता आपला देह कारणी लावावा अशी ज्याची इच्छा असेल तो सद्गुरू आहे असे जाणावे. शिष्य म्हणजे कप पदार्थ व गुरुच काय तो श्रेष्ठात श्रेष्ठ अशा अहंकाराशिवायचा जो खरा कल्याणकारक सद्गुरू आहे. शिष्य सुद्धा पूर्ण ब्रह्मच आहे, म्हणजे आपल्यापेक्षा कमी महत्वाचा नाही असे जो मानतो आणि त्याच्या ठिकाणी आपल्या मुलासारखे प्रेम करतो व त्याच्याकडून आपल्या उदरनिर्वाहाच्या व्यवस्थेची अपेक्षा करीत नाही, तोच या जगात परमश्रेष्ठ सद्गुरू होय. परम शांतीचे जे भांडार आहे, विद्वत्तेचा जेथे अभिमान नाही, लहान मोठ्याचा जेथे भेदभाव नाही, ते सद्गुरूचे स्थान जाणावे. अशी ही सद्गुरूची सर्वसाधारण लक्षणे मी अनन्य शरण होऊन श्रोत्यांसाठी एकत्र करून थोडक्यात सांगितली. साईच्या दर्शनाने ज्यांचे डोळे तृप्त झालेले आहे अशा त्या भाग्यवंतांकरता सद्गुरूची लक्षणे याहून आणखी अधिक ती काय मी वर्णन करू शकेन? जन्मोजन्मीचा अतिशय पुण्याचा संग्रह गाठीशी होता, म्हणून या साई सद्गुरुरायाचे पाय आमच्या हाती लागले. ऐन तारुण्यातही त्यांच्याजवळ धनदौलत किंवा कुटुंब परिवार नव्हता. कोणाच्याही आधारावर ते अवलंबून नव्हते आणि त्यांचे घरदारही नव्हते. फक्त भयंकर मनोनिग्रह आणि तंबाखू व चिलीम यांचाच काय तो संग्रह होता. वयाची 18 वर्षे असताना त्यांनी मनावर पूर्ण ताबा मिळवला होता आणि कसलीही भीती न बाळगता आत्मस्वरूपी लय लावून ते सदा एकांतात बसत असत. भक्तांची शुद्ध भक्ती पाहून भक्त पराधीन मी हे ब्रीद भक्तवृंदांना स्पष्ट करून दाखवण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी भक्तांचे प्रेम असेल त्या त्या ठिकाणी ते नांदत असत. हे सनातना परब्रह्मा, दिनांचा उद्धार करणाऱ्या, सदा प्रसन्न चेहरा असलेल्या, चैतन्याने अति परिपूर्ण असलेल्या, भक्तांच्या अधीन असलेल्या असा तुझा जय जयकार असो. आपल्या भक्तांना तू दर्शन दे. हे सुख दुःख, फायदा नुकसान वगैरे द्वंद्वा पलीकडे असलेल्या, सगुण व निर्गुण दोन्ही असलेल्या, सर्व काही पाहणाऱ्या, सर्वांच्या पलीकडे असणाऱ्या असा तुझा जय जयकार असो. तुझी भक्ती न करणाऱ्या सगळ्यांनाच तुझी लीला कळत नसते. हे संसारातील दुःखे व चिंता हरण करणाऱ्या, संसाररूपी हत्तीची कत्तल करणाऱ्या, आश्रयाला आलेल्यांवर प्रेम करणाऱ्या व त्यांची संकटे दूर करणाऱ्या सद्गुरुराया तुझा जय जयकार असो. तू अव्यक्तात समरस झाल्याने निराकार झालास, परंतु देहत्याग केल्यावरही तुझे भक्तांचे कल्याण करण्याचे कार्य थांबलेले नाही. देह धारण केला असताना जे जे तुझे करणे होते त्याचाच अनुभव तू अव्यक्तात लीन झाल्यावरही तुझ्या भक्तीला लागलेल्यांना आजही मिळत असतो. मला पामराला निमित्त करून अज्ञान रूपी रात्रीला घालवण्यासाठी भक्तांचा उद्धार करण्यास समर्थ असा हा आपला
चरित्ररूपी सूर्य तू प्रगट केला आहेस. परमेश्वराच्या अस्तित्वाविषयी विश्वास असणे, परमेश्वराबद्दल निष्ठा व आदर असणे हीच भक्ताची हृदयरूपी पणती आहे. त्यातील वाद प्रेमरूपी तेलाने पेटवा, म्हणजे ज्ञानाची ज्योत प्रगट होईल. प्रेमाशिवायचे कोरडे ज्ञान, त्याचा कोणाला कसला उपयोग? प्रेमाशिवाय मनाला कधी समाधान लाभत नसते. प्रेम विभागलेले नसावे. प्रेमाचा महिमा किती वर्णन करावा, त्यापुढे दुसरे सर्व तुच्छ असते. जवळ गाढ प्रेम नसले तर श्रवण वाचन निष्फळ असते. प्रेमापाशीच भक्ती नांदत असते. तेथेच अवघी शांती व विरक्ती असते आणि तेथेच आपल्या सर्व संपत्तीसह मुक्ती पाठोपाठ येत असते. भावाशिवाय प्रेम उत्पन्न होत नसते. भाव तेथेच देव असतो, हे लक्षात ठेवावे. भावाच्या ठिकाणी पूर्ण प्रेम असते आणि संसार सागर पार करून जाण्याला भावच कारण होतो. हे अति गोड साईचरित्र गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र आहे. त्याची पद्यरचना साईनीच नटवली आहे. हेमाड फक्त निमित्त मात्र आहे. हे साई सच्चरित्र ऐकले असता श्रोते व वक्ते कायमचे शुद्ध होतील. पापपुण्याचा नाश होऊन त्या दोघांनाही कायमची मुक्ती मिळेल. मन शुद्ध करून चांगल्या मनोवृत्तीने हे चरित्र जे ऐकतील त्यांच्या मनातील सगळ्या इच्छा सदा पूर्ण होतील. मोठ्या श्रद्धेने व पूज्य बुद्धीने सच्चरित्र ऐकले असता किंवा साईचे नामस्मरण केले असता इंद्रियाकडून वाटेल तशी वागणूक घडत नाही आणि संसार सागर हातोहात सहज पार केला जातो. चातकरूपी भक्तांसाठी हे साई सच्चरित्राचे कथन म्हणजे त्यांचे जीवन आहे. श्रोत्यांनी ते ऐकल्यानंतर त्याचे मनन करावे आणि श्री साईंची कृपा प्राप्त करून घ्यावी. सर्व अवस्थेत सावधान होऊन श्रोत्यांनी हे ऐकले असता त्यांच्या कर्माची बंधने तुटून त्यांना सहजच पुन्हा पुन्हा जन्म घेण्यापासून मुक्ती मिळेल. असो, श्रोते मनात म्हणत असतील की कथेला आरंभ केव्हा होणार, म्हणून प्रस्तावनेला सुरुवात करून त्यांची अस्वस्थता घालवितो. मागच्या अध्यायात वैर रूढ व हत्या यांची फेड करण्याकरता आणि केलेले कर्म भोगण्याकरता पुनर्जन्म घ्यावा लागत असतो याचे वर्णन झाले. भक्तांना आपल्या पूर्वजन्मीची किंवा कर्माची आठवण नसते, परंतु संत ते जाणत असतात. मग भक्ताचा कोठेही पुन्हा जन्म झाला असला तरी तेथे जाऊन त्याचे ते रक्षण करीत असतात. अशीच आता एक दुसरी कथा सांगतो. देता घेता बसता उठता संतांच्या पायी विश्वास ठेवला असता भक्तांना आपल्या कार्याची सिद्धी प्राप्त होत असते. कर्माची सुरुवात करताना आधी देवाच्या व गुरुच्या चरणांचे स्मरण केले असता आणि कर्म करण्यात दक्ष राहिले असता संत स्वतःच भक्ताची काळजी दूर करतात. मी मात्र कर्म करणारा, त्याचे फळ देण्यास ईश्वर व गुरु समर्थ आहेत असा ज्याचा दृढ विश्वास असेल त्याचे कार्य अवश्य सिद्धीस जाईल. संत आधी कठोर भीतीदायक भासतात, परंतु त्यांच्या हृदयात लाभेविण प्रीती असते. आपल्या मनात थोडा धीर धरला पाहिजे, म्हणजे ते शेवटी कल्याणच करतील. सत्संगाचा योग आला की दुसऱ्या कोणी अनिष्ट इच्छिल्यामुळे किंवा आपल्या दुर्दैवाने होणारा यातना व मानवी जीवनातील माया ममता जागच्या जागीच फिरून जातात. म्हणून त्यांच्या चरणी माणसांनी लीन व्हावे. नम्रपणाने व निर्गवी होऊन संतांना शरण जावे. त्यांना आपल्या मनातील गुप्त इच्छा प्रार्थनापूर्वक सांगावी, म्हणजे ते मनाला निश्चित समाधान देतील. थोड्याशा ज्ञानाच्या अहंकारामुळे संतांच्या वचनांबद्दल जो साशंक असतो त्याचे आधी नुकसान होते, परंतु मग विश्वास ठेवल्यावर त्याचे शेवटी कल्याण होते. शुद्ध मनाने किंवा खोटेपणानेही खऱ्या संतांचे पाय धरले असता शेवटी माणूस संसारातून मुक्त होतो. अशी संतांची अलौकिक योग्यता आहे. या अर्थाची उपदेशपर कथा आता समाधानपूर्वक ऐकावी. श्रोत्यांचे मन आनंदाने भरून येईल आणि वक्त्यालाही कथा सांगण्यास उल्हास वाटेल. अक्कलकोटचे राहणारे सप्टेंडकर नावाचे वकील यांचा अनुभव ऐका, म्हणजे मन प्रसन्न होईल. रात्रंदिवस वकिलीचा अभ्यास करीत असताना त्यांना शेवडे नावाचे वर्गमित्र भेटले आणि त्यांनी एकमेकांच्या अभ्यासाबद्दल विचारपूस केली. इतक्यात दुसरे विद्यार्थी आले. तेथेच खोलीत एकत्र बसले आणि कोणाचा किती अभ्यास झाला हे आजमावून पाहण्यासाठी एकमेकांना प्रश्न विचारू लागले. आपली शंका निवृत्ती व्हावी म्हणून आणि मनाला शांती मिळावी म्हणून ते कोणाचे कोठे चुकते, कोणाचे उत्तर बरोबर येते ते पाहू लागले. त्यात शेवटी शेवड्यांची उत्तरे चुकली म्हणून सर्व विद्यार्थी म्हणाले, हा कसा परीक्षा पास करणार, याचा तर सर्व अभ्यास अपुरा आहे. अशा प्रकारे मित्रांनी जरी शेवड्यांची थट्टा केली तरी त्यांची पूर्ण खात्री होती की त्यांचा अभ्यास पुरा झालेला असो वा नसो ते पास नक्की होणार. ते म्हणाले, मी जरी अभ्यास केला नसला तरी माझा साईबाबा मला पास करायला बसला आहे, मी काळजी कशाला करू. हे बोलणे ऐकून सप्टेंडकरांना आश्चर्य वाटले.
शेवड्यांना एका बाजूला घेऊन ते विचारू लागले, अहो, हे साईबाबा कोण आहेत, ज्यांचे एवढे गुण तुम्ही सांगता व ज्यांच्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे, त्यांचे राहण्याचे ठिकाण कोठे आहे बरे? प्रत्युत्तरात शेवड्यांनी त्यांना साईबाबांचा महिमा वर्णन केला आणि मोकळ्या मनाने आपली त्यांच्यावरील श्रद्धेची स्थिती सांगितली. सुप्रसिद्ध अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी गावी मशिदीत एक फकीर बसला आहे. तो फार नावाजलेला सत्पुरुष आहे. या पृथ्वीवर संत जागोजागी आहेत, परंतु या संतांच्या भेटीचा योग गाठीशी अमोघ पुण्य असल्याशिवाय नुसत्या प्रयत्नांनी लाभत नसतो. या संतांवर माझा पूर्ण विश्वास आहे. तो करील तेच होईल आणि वाचेने बोलेल तेच घडून येईल. कल्पांतीही ते चुकणार नाही. यावर्षी कितीही प्रयत्न केला तरी मी परीक्षेत नापास होणार आहे, परंतु पुढच्या वर्षी काही प्रयत्न न करता सुद्धा अगदी निश्चिंत मी पास होईल. मला त्यांचे हे आश्वासन आहे. त्यांच्यावर माझा पूर्ण भरवसा आहे. त्यांचे बोलणे कधीच खोटे ठरणार नाही, अशी मनात मी पक्की समजूत करून ठेवलेली आहे. अहो, यात आश्चर्य कसले? हीच परीक्षा काय, याच्या पुढची परीक्षा देखील मी पास करेन. त्यांचे हे बोलणे सप्टेंडकरांना अगदी हास्यास्पद व बिनकामाचे पोकळ वाटले. सप्टेंडकरांचा स्वभाव संशयी होता. त्यांना ही गोष्ट कुठली आवडायला ते तेथून निघून गेले. असो, आता पुढे काय घडले ते ऐका. पुढे काही काळानंतर शेवड्यांचे बोल खरे ठरल्याचा अनुभव आला. ते दोन्ही परीक्षा पास झाले आणि सप्टेंडकरांच्या मनाला आश्चर्य वाटले. नंतर 10 वर्ष लोटली आणि सप्टेंडकर निराश झाले. त्यांच्यावर एकाएकी दुर्दैव ओढवले आणि ते उदास झाले. त्यांचा एकुलता एक मुलगा कंठरोगाने सन 1913 साली मरण पावला आणि त्यांना संसाराचा अत्यंत वीट आला. पंढरपूर, गाणगापूर वगैरे तीर्थयात्रा त्यांनी केल्या, पण त्यांच्या मनाला सुख लाभेना. नंतर त्यांनी ब्रह्मज्ञान सांगणारा वेदांचा अंतिम भाग वाचायला घेतला. अशा प्रकारे काही काळ लोटल्यावर जीवाला काही शांती लाभण्याची वाट पाहत असता त्यांना शेवड्यांचा वृत्तांत आठवला. शेवड्यांची वकिलीची परीक्षेबद्दलची खात्री व साईचरणांची निष्ठा आठवली आणि आपणही श्रीच्या दर्शनाला जावे असे त्यांच्या मनाला वाटले. सप्टेंडकरांनी संत दर्शनाचा निश्चय केला आणि सन 1913 साली आपल्या धाकट्या भावासह शिर्डीला जाण्याचा बेत केला. शेवड्यांची आठवण ते निमित्त होते. खरे म्हणजे आपल्या चरणी वंदन करण्यासाठी साईबाबांनीच त्यांना बोलावून घेतले होते. लक्ष देऊ नये का, धाकटा भाऊ पंडितराव याला घेऊन सप्टेंडकर सपरिवारासह शिर्डीला निघाले. ते दोघे शिर्डीला पोहोचले आणि लगेच श्रींच्या दर्शनाला गेले. दुरूनच बाबांचे दर्शन झाले आणि ते मनात अत्यंत संतुष्ट झाले. अशी दुरूनच डोळेभेट झाल्यावर ते घाईने जवळ गेले आणि दोघेही हात जोडून समोर उभे राहिले. दोघांनी अतिनम्रपणे बाबांच्या समोर लोटांगण घातले आणि त्यांच्या चरणी शुद्ध भावाने प्रेमपूर्वक श्रीफळ अर्पण केले. सप्टेंडकरांनी चरणांगत श्रीफळ अर्पण करताच बाबांनी त्यांचा चल हट म्हणून धिक्कार केला. सप्टेंडकर चिंताकुल झाले आणि कोणीतरी बाबांच्या ओळखीचा माणूस शोधून बाबा इतके का संतापले याचे रहस्य त्याला विचारावे असा त्यांनी मनात विचार केला. दर्शन देऊन ज्यांनी प्रसन्न व्हावे त्याच बाबांचे हे शब्द ऐकून अत्यंत खिन्न होऊन काळजीने खाली तोंड करून मागे सरकून बसले. आता कोणापाशी जावे, कोणत्या भक्ताला विचारावे, बाबांच्या बोलण्याचा उद्देश काय असावा हे कोणाला विचारावे असा त्यांचा हेतू पाहून कोणीतरी त्यांच्या समाधानासाठी बाळा शिंप्याचे नाव सांगितले असता सप्टेंडकरांनी त्याचा ठिकाणा शोधून काढला. त्याला त्यांनी सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाले, बाबा मोठ्या कडक शब्दांनी माझा धिक्कार करतात. तुम्ही तरी आमच्या बरोबर येऊन शांतपणे बाबांचे दर्शन घडवा आणि बाबांनी आमच्यावर न रागवता कृपादृष्टी करावी असे करा. बाळाने हे मान्य केले आणि सप्टेंडकर निश्चिंत झाले. बाळाने बाबांचा फोटो विकत आणविला आणि सप्टेंडकर बाळा शिंपाच्या संगतीत बाबांच्या दर्शनाला निघाले. बाळाने बाबांचा फोटो आपल्या हातात घेतला आणि तो घेऊन बाबांना विनंती केली. म्हणाला, देवा, हे कसले चित्र आहे? हे पाहून बाबांनी सप्टेंडकरांकडे बोट दाखवून उत्तर दिले, या फोटोत याचा यार आहे. असे बोलून बाबा हसले आणि सर्व मंडळींनाही हसू आले. मग बाळाने बाबांना विचारले, बाबा का हो, याचा अर्थ काय? आणि लगेच सप्टेंडकरांना म्हणाले की चला घाई करा आणि दर्शन घ्या. सप्टेंडकरांनी नमस्कार करतात चल हट शब्द त्यांच्या कानावर पडले. तेच पूर्वीचे चल हट अजून माझी पाठ पुरवीत आहे, तेव्हा आता काय मार्ग शोधावा याचे मोठे कोडे सप्टेंडकरांना पडले. मग ते दोघे बाबांसमोर हात जोडून वाट पाहत उभे असता शेवटी निघून जा इथून सत्वर अशी बाबांची आज्ञा झाली. त्यावर ते दोघे विनयपूर्वक म्हणाले, स्वामी समर्था, तुमच्या आज्ञेचा भंग करणे कोणालाही कधीही शक्य नाही.
तेथे आम्हा पांबरांची गोष्ट ती काय, याच घटकेला आता आम्ही निघालो. आपण महाउदार आहात असे ऐकून आम्ही आपल्या दर्शनांना आलो, तर चल हट या धिक्कारयुक्त शब्दाने आमचा सत्कार झाला. कसला हा चमत्कार आहे कळत नाही. नंतर आमच्यावर कृपादृष्टी असू द्यावी, आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि पुन्हा आपले दर्शन व्हावे असे आश्वासन सांगितले. असो, असा कोण विद्वान असेल की जो बाबांचे मनोगत जाणू शकेल. म्हणून झालेली आज्ञा वंद्य मानून सप्टेंडकर बंधू आपल्या ठिकाणी परत गेले. असे त्यांचे प्रथम दर्शनाच्या वेळी घडले. म्हणून ते दोघे फार निराश झाले आणि किंचितही विलंब न करता आपल्या गावी परत गेले. पुढे आणखी 1 वर्ष गेले तरीही सप्टेंडकरांचे मन स्थिर झाले नाही. पुन्हा गाणगापुराची यात्रा केली तर चित्त जास्तच भडकले. मग विश्रांतीसाठी ते आपल्या वडिलांकडे माडेगावी गेले आणि तेथे शेवटी काशी क्षेत्राला जाण्याचा विचार केला. आता काशीला जाण्याला 2च दिवस उरले होते. तोच त्यांच्या पत्नीला एक दृष्टांत झाला आणि काशीचा प्रवास तसाच राहिला. दृष्टांताचा चमत्कार कसा होता त्याचा अपूर्व प्रकार आता सांगतो. श्रोत्यांनी ऐकण्यास तयार व्हावे. बिछाण्यावर झोपली असता बाईला स्वप्नात दिसले. आपण घागर घेऊन लक्कडशहाच्या विहिरीवर गेलो. तेथे लिंबाच्या झाडाखाली डोक्याला फडके गुंडाळलेला एक फकीर आपल्या जवळ आला आणि अति कोमल स्वरात म्हणाला, बाळे, उगाच का कष्ट करून घेतेस? मी तुझी घागर स्वच्छ पाण्याने भरून देतो. आपल्याला त्याची भीती वाटली आणि रिकामीच घागर घेऊन आपण घराची वाट धरली. परंतु फकीर मागोमाग आला आणि इतक्यात आपले डोळे उघडले. असे पत्नीच्या स्वप्नाचे वर्णन ऐकून सप्टेंडकरांनी शिर्डीला पुन्हा जाण्याचे ठरवले. त्या क्षणी ते दोघे पती-पत्नी निघाले आणि दुसऱ्या दिवशी शिर्डी गावी येऊन पोहोचले. पोहोचताच मशिदीत गेले तर बाबा त्यावेळी लेंडी बागेत गेलेले होते. मग बाबा परत येईपर्यंत ती दोघे वाट पाहत तेथेच बसली. इतक्यात बाबा परत आले. स्वप्नात जी मूर्ती पाहिली होती तीच आपादमस्तक उभे पाहून बाई आश्चर्यचकित झाली आणि ती टक लावून पाहतच राहिली. बाबांचे पाय धुणे झाल्यावर बाई दर्शन घ्यायला गेली आणि साईच्या चरणांना नमस्कार करून त्यांच्याकडे पाहतच बसली. तिची पूज्य बुद्धी पाहून साईच्या मनाला आनंद वाटला आणि बाईच्या व्यथेचे निवारण करणारी कथा हळूच सांगण्यास त्यांनी सुरुवात केली. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे बाबा तेथे असलेल्या तिसऱ्या एकाला आपले दुखणे प्रेम पुरस्कर सविस्तर वर्णन करून सांगू लागले. तसे पाहिले तर त्या बाईची ही गोष्ट त्या बाईलाच सांगायची असता तिच्या समक्ष तिसऱ्याला सांगत असताना बाईने ती अगदी लक्षपूर्वक ऐकली. माझे हात, पोट व कंबर खूप दिवसापासून अतिशय दुखतात. औषधे करून मी थकून गेलो, परंतु दुखणे काही बरे होत नाही. औषधे खाऊन मी कंटाळलो, पण गुण मुळीच येत नाही. परंतु आता मला आश्चर्य वाटते की ते दुखणे एकाएकी गेले कसे. अशी ही कथा त्या बाईचे नावही न घेता तिसऱ्याच सांगितली. परंतु ही सर्व कहाणी त्या बाईचीच होती आणि तिचाच त्याच्याशी संबंध होता. पुढे 1-2 महिने उलटल्यावर बाबांनी ज्या ज्या स्वतःबद्दलच्या व्यथांचे वर्णन केले होते त्या तिच्या स्वतःच्याच व्यथा पूर्ण बऱ्या झाल्या. तेव्हा तिला खात्री पटली आणि तिची मनातली इच्छा पूर्ण झाली. इकडे सप्टेंडकर दर्शनाला गेले तर बाबांनी पूर्वीप्रमाणे चल हट म्हणून पुन्हा संभावना केलीच. सप्टेंडकर मनात विचार करू लागले, मला कळत नाही माझी चूक तरी काय. बाबा नेमका माझाच धिक्कार का करतात? मी नमस्कार केला असता त्यांचे ठराविक उत्तर असते. पूर्वजन्माचे माझे काय दुष्कर्म असेल की ज्यामुळे ते माझ्यावर रागवतात आणि इतरांबरोबर माझ्या देखत अत्यंत प्रेमाने वागतात. तसे पाहिले तर सांज सकाळी लोक बाबांजवळ सदा दिवाळीचा अनुभव घेतात आणि माझ्याच कपाळी हे चल हट का? कोठे माझे कर्म हाताबाहेर जाऊन माझ्याकडून अधर्माचे आचरण घडले असेल आणि अनेक पापांचा मी धनी झालो असेल. म्हणून तर बाबांची ही अवकृपा माझ्यावर नसेल ना. सुरुवातीला मी बाबांविषयी वेडेवाकडे तर्क करणारा व संशय घेणारा होतो. म्हणून तर बाबा अशा उपायांनी मला आपल्याकडे ओढून घेत आहेत असे मला वाटते. सप्टेंडकरांनी निश्चय केला की जोपर्यंत बाबांचा अनुग्रह होत नाही तोपर्यंत बाबांच्या ठिकाणी मन स्थिर ठेवून शांत चित्ताने शिर्डीतच थांबावे. 3 प्रकारच्या दुःखांनी पिडलेला परंतु साईच्या दर्शनाला भुकेला असा कोण असेल की ज्याच्या मनाला समाधान लाभले नाही किंवा निराश होऊन तो शिर्डीहून परत गेला. सप्टेंडकर त्या दिवशी अगदी दुःखी व निराश झालेले होते. अन्न पाणी गोड लागत नव्हते. कोठे जाणे येणेही आवडत नव्हते. बिछाण्यावर झोप न लागता उघड्या डोळ्यांनी पडून राहत होते.
पण त्यांनी निश्चय केला की दुसरे कोणी जवळ नाही, बाबा एकटेच गादीवर बसलेले आहेत. अशी संधी पाहून बाबांचे पाय धरावेत. लवकरच मग त्यांचा निश्चय फळाला आला. पायांवर डोके ठेवताच बाबांनी त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवला. नंतर सप्टेंकर बाबांचे पाय दबीत बसले. इतक्यात एक धनगर जातीची बाई आली आणि लगेच बाबांची कंबर दाबीत तेथे बसली. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे बाबा तिच्याशी गोष्टी करू लागले. सप्टेंकर लक्ष देऊन ऐकू लागले. तर गोष्टीचा चमत्कार असा की ती अक्षरशः त्यांचीच सगळी गोष्ट आढळली. जरी धनगरीण होकार देत होती तरी सप्टेंकर आश्चर्यभरित होऊन आपलीच गोष्ट ऐकत बसले होते. त्यामुळे ते मनात चकित झाले. ती एका वाण्याची गोष्ट होती, परंतु वस्तुतः त्यांची स्वतःचीच होती. त्यातून त्यांच्या मृत मुलाच्या मृत्यूची वार्ता निघाली. एखाद्या कोणी अत्यंत जवळच्या नातेवाईकाने सांगावी तशी ती जन्मापासून मृत्यूपर्यंतची सर्व हकीकत सविस्तरपणे त्यांनी सांगितली. बाबा त्या बाईला गोष्ट सांगत होते, परंतु तिचा त्या गोष्टीची मुळीच संबंध नव्हता. ती तर एका बापाची व मुलाची गोष्ट होती. विषय फक्त त्या दोघांचाच होता. असो, अशी आपली गोष्ट साईबाबांच्या तोंडून ऐकून सप्टेंकरांच्या मनाला मोठे नवल वाटले आणि बाबांच्या चरणी त्यांची पूज्य बुद्धी जडली. त्यांना मोठे कौतुक वाटले की हातावरच्या आवळ्याप्रमाणे बाबांना हे सगळे ठाऊक कसे. जे स्वतः ब्रह्माशी एकरूप असतात त्यांना सारे जगत आपल्या कुटुंबाप्रमाणे वाटत असते. एवढेच काय, ते स्वतः जगत होऊन नटलेले असतात. साईबाबांचे तेच लक्षण आहे. साईबाबा एकात्मतेचे साक्षात अवतार आहे. त्यांना आपला व परका असा भेदभाव कुठला. ते स्वतः सविस्तरपणे जगरूप आहे. परमात्म्याशी जो तल्लीन झाला त्याला वेगळेपणाची भाषा कोठली. आकाशाला जसा रंग किंवा चिखल शिवत नसतो तसा द्रष्टा, दर्शन व दृश्य यांच्यातील वेगळेपणा त्यांना वाटत नसतो. अशा तऱ्हेने बाबा अंतर्ज्ञानी आहे हे सप्टेंकरांच्या मनात ठसताच बाबा त्यांना काय म्हणाले हे सज्जन श्रोत्यांनी ऐकावे. सप्टेंकरांकडे बोट दाखवून आश्चर्य करीत बाबा म्हणाले, मी याचे पोर मारले असा हा माझ्यावर आरोप ठेवतोय. अरे, मी काय लोकांची पोरे मारित असतो? हा का मशिदे देऊन रडतो? बरे, आता मी असे करतो, त्याचा मुलगा त्याच्या पोटी मी आणतो. त्या बाईला तिचा मेलेला रामदास नावाचा मुलगा जसा मी परत दिला तसाच त्याच्या मुलाला त्याच्या पोटी मी परत आणतो. हे ऐकून सप्टेंकर बाबांकडे नजर लावून वाट पाहत बसले. बाबांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि धीर देत म्हणाले, हे पाय फार पुरातन आहेत. तुझी काळजी दूर झाली. माझ्यावर पूर्ण भरोसा ठेव. लवकर तू कृतार्थ होशील. बाबांचे पाय दाबीत बसले असताना त्यांचे हे कानाला गोड लागणारे मधुर शब्द ऐकून सप्टेंकरांचे डोळे अश्रूंनी भरून आले आणि त्यांनी बाबांच्या पायांवर डोके ठेवून नमस्कार केला. त्यांचे अष्टपाव दाटून आले. डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले आणि मग त्या अश्रूंनी प्रेमाचे ओथुंबून जाऊन त्यांनी बाबांचे चरण धुतले. बाबांनी पुन्हा डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, आता शांत होऊन स्वस्थ बैस. तेव्हा सप्टेंकर आनंदित मनाने मुक्कामाच्या जागी परत आले. नैवेद्याची तयारी केली आणि आपल्या पत्नीच्या हातात देऊन पूजा व आरती झाल्यावर ते ताट बाबांपुढे सारले. मग त्या ताटाभोवती पाणी फिरवून विधीपूर्वक डोळ्यांना स्पर्श करून ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा वगैरे म्हणून मग तो नैवेद्य बाबांना अर्पण केला. नंतर नित्यक्रमाप्रमाणे बाबांनी त्या ताटाला हात लावून नैवेद्य स्वीकारल्यावर सप्टेंकरांना आनंद वाटला. मग त्या प्रसंगी इतर भक्त बाबांच्या पाया पडत होते. त्या गर्दीत सप्टेंकर शिरले आणि चटकन जाऊन त्यांनी बाबांना पुन्हा नमस्कार केला. अशा त्या घाईत डोक्याला डोकी आपटून लागली. हे पाहून बाबा सप्टेंकरांना हळूच काय म्हणाले पहा. अरे, कशाला पुन्हा पुन्हा हा नमस्कार? एक वेळा आदर सत्कारपूर्वक केलास एवढा पुरे. असो, त्या रात्री चावडीची मिरवणूक होती. सप्टेंकर मोठ्या आवडीने व भक्तीने पालखीच्या पुढे हातात दंड धरून आनंदभराने निघाले. चावडीची मिरवणूक श्रोत्यांना आधीच ठाऊक आहे, म्हणून तिचे पुन्हा वर्णन ग्रंथाचा विस्तार वाढेल या भीतीने टाळले आहे. त्या रात्रीला बाबांची अगाध लीला पहा. बाबांकडे पाहताना जणू काय आपण पांडुरंगालाच पाहत आहोत असे सप्टेंकरांना वाटले. नंतर परत जाण्याची आज्ञा मागितल्यावर बाबा जेवून जा असे म्हणाले. सप्टेंकरांनी ती आज्ञा न कचरता पाळली आणि जेवून मग निरोप घेण्यासाठी बाबांच्या दर्शनाला निघाले. इतकात त्यांच्या मनात एकाएकी कल्पना आली की बाबांनी दक्षिणा मागितल्यावर ते ती कशी पुरवणार. खिशातले पैसे संपले होते आणि गाडी भाड्यापुरतेच उरले होते. बाबा दक्षिणा दे असे म्हणाले
तर काय उत्तर द्यायचे ते त्यांनी मनात ठरविले. मागायच्या आधीच 1 रुपया हातात ठेवावा, पुन्हा मागितला तर आणखी 1 द्यावा, त्यापुढे नाही म्हणावे. आगगाडीच्या भाड्यासाठी जरूर तेवढे जवळ ठेवले आहेत असे बाबांना स्पष्ट सांगावे. असे ठरवून ते बाबांच्या भेटीला गेले. पूर्वी निश्चय केल्याप्रमाणे त्यांनी हात्यावर 1 रुपया ठेवल्यावर बाबांनी आणखी 1 मागितला आणि तो दिल्यावर बाबांनी अगदी स्पष्ट करून सांगितले, हा घे नारळ, आपल्या पत्नीच्या ओटीत घाल आणि आता तू जीवाची तळमळ सोडून खुशाल घरी जा. पुढे 12 महिने गेल्यानंतर सप्टेंकरांच्या पोटी पुत्र जन्माला आला. 8 महिन्याच्या बालकाला घेऊन ती दोघे पुन्हा बाबांच्या दर्शनाला आली आणि त्याला बाबांच्या चरणी घातली. संतांची करणी किती अगाध असते. मग त्या दोघांनी हात जोडून बाबांना काय विनंती केली ते ऐका. बाबा, या तुमच्या उपकारांची फेड आता कशी करावी हे आम्हाला मुळीच कळत नाही, म्हणून आम्ही फक्त तुमच्या चरणांवर आपले मस्तक ठेवतो. आम्ही हीन पामर आहोत. आम्हा अनाथांवर कृपा असू द्यावी आणि येथून पुढे आम्हाला आपल्या चरणी सदा सर्वदा आश्रय असू द्यावा. जागेपणी व स्वप्नात आमच्या मनात अनेक प्रकारच्या विचारांच्या लाटा उमटतात आणि रात्रंदिवस आम्हाला विश्रांती नसते. तरी बाबा, आम्हाला तुमच्या भजनी लावा असे म्हणून मग पत्नीला घेऊन दयाळू साईंना नमस्कार करून आपल्या चंचल मनाचे स्थैर्य साधून आणि आपल्या कामात यशस्वी होऊन आपल्या घरी ते परत आले. असो, पुढे तो मुलगा मुरलीधर आणि 2 मुलगे भास्कर व दिनकर यांच्यासह सप्टेंकर प्रसन्नचित्त झाले. आरंभी गोष्ट थोडक्यात सांगावी असा मनात हेतू होता, परंतु साईनाथ बोलवणारे असल्याने ग्रंथाचा विस्तार वाढला. त्यांना शरण जाऊन हा हेमाडपंत पुढील कथेचा संबंध व सार श्रोत्यांसाठी सूचित करीत आहे. ती कथा याहीपेक्षा मनाला सुखवणारी आहे. चमत्कार पाहण्याची ज्याला आवड होती अशा एका भक्ताची हौस अतिश्रेष्ठ बाबांनी पुरविली. लोक साईंच्या गुणांचे वर्णन करतात, परंतु सदा दोषच पाहण्याची सवय असलेल्या माणसाला त्यात वाईट गुणच दिसतात. स्वतःला ना प्रपंचाची इच्छा ना परमार्थाची, फक्त दोषच पाहण्याच्या मनात हेतू. साईबाबा खरे संत असतील तर मला खात्री पटवून देतील. मला अनुभव आल्याशिवाय त्यांना मी मुळीच मानणार नाही. अशा प्रकारे केवळ परीक्षा पाहायला शिर्डीला जाणाऱ्यांचीच इच्छा पुरी होत असे. हीच कथा पुढील अध्यायात सांगितली आहे. सज्जन श्रोत्यांनी ती ऐकावी. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा साशंक भक्त अनुग्रह करणम नावाचा 48वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो.